आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। नांदगाव शहरात 60 वर्षातील महाभयंकर पूर, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नांदगाव तालुक्याला यंदा परतीच्या पावसाने चांगलेच झोडपले असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। कलावती मंदिर व मम्मादेवी मंदिर परिसरात सर्व घरे पाण्यात बुडाली। शिवसृष्टी ते न्यू इंग्लिश स्कूल परिसरात पूरपाणी वेगाने वाहत होते। पाण्याला वाट न मिळाल्याने ते थेट इंग्लिश स्कूल मार्गे शाकंभरी नदीच्या पुलाकडे गेले। शाकंभरी नदीला मोठा पूर आल्याने शनी मंदिरालगतचे पाणी प्रचंड उसळले। शहरातील स्मशानचे शेड पूर्णपणे वाहून गेले। संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरावरील पूल, सावता महाराज मंदिराजवळील पूल तसेच एकूण 13 पूल पाण्याने वेढले गेले। दहेगाव नाल्याचे पाणी शहरात घुसले। गुलजारवाडी, होलारवाडा, जुनी 4 नंबर शाळा, पाटील गल्ली, अहिल्यादेवी चौक, भोंगडे रोड या सर्व भागात पूर पसरला। मुख्य बाजारपेठेतील भेंडी बाजार, कोडेबी, भंडार ते महात्मा फुले पुतळा या परिसरात पाणी शिरले। दुकानात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले। यामुळे वाहतूक ठप्प झाली होती। तालुक्यातीलही भीषण परिस्थिती निर्माण झाली। नांदगाव तालुक्यातील अनेक गावात नद्या नाले ओसंडून वाहिले। शेतपिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले। नांदगाव शहरातील हा पूर गेल्या 60 वर्षातील सर्वात भीषण ठरलाय। शहरासोबत तालुकाभरात जनजीवन विस्कळीत झाले। नांदगाव शहर व तालुक्यातील नागरिकांनी गेल्या अनेक दशकात न पाहिलेला हा महापूर अनुभवला। घरे, मंदिरे, पूल, बाजारपेठा आणि शेतीपिके पाण्याखाली गेल्याने जनजीवन ठप्प झाले असून प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी होत आहे। बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक मारुती जगधने।